हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? तर मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. होतो मगाशी बाहेर बारामतीला गेलतो आणि बारामतीहून आम्ही आणली आहे खरेदी करून आणि इथं येऊन बसलोय आणि आल्यावरती मी जेवण केलं, हे खाल्लं, भेळ वगैरे आणली होती ती खाल्ली आणि बसलोय आता. आणि उद्या दाखवेन मी, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला आम्ही बारामतीहून काय आणलं ते. ओके 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 म्हणा. ओके बोल तुझं. ओके बोल की गं. तुझं नाव काय आहे? तेजू. म्हण ना तेजू. बोल ना ग. तेजू तो तेजू. तेजू आहे. आणि लाजून इकडे बघितलं लाजून डायरेक्ट लाजू जीव माझा कशाला लाजून तो आहे का नाही रे बाळा? लाजतोय आता एवढं पण लगेच विसरतोय ओळख. किती दिवस झाले गेलेले? परवा तर गेले ना, 4 दिवस झाले. 8 कुठं? त्या दिवशी नव्हते आले. आंबे घेऊन नव्हते आले, बुधवारी आलते. तर आत्ताच बारामतीहून आलोय आम्ही आणि बसलो होतो, तेवढ्यात दाजी पण आले आणि आता आमचे चाललेले आहेत गप्पा. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपलो आम्ही. त्यानंतर सकाळ सकाळ बघा यांचं चाललं गप्पा कशा. रोनक डीजे कंबर हालत नुसता. नाच गायचा बाबा माझा लय नाच गला माझा लय नाच. चिंगू 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 मी तुझं पाशी अशी म्हणजे तुझं मला 2 दिवसात अगं एवढं तर पण लय छान आहे बोल ग. नाचा नाच गाय नाच बाय नाचा नाच चिंगी नाच. तुम्ही जाणार आहे का? जरा नजर अशी करत जरा काय कुठं ना कवा गेली. तर इथं चाललंय इथं दुपारचा वेळ आहे, म्हणजे तरी 3:30 वाजले असतील आणि इथं मी मिरच्या निसायला लागलेली आहे. मध्यंतरी 5-6 दिवस पाऊस होता, त्याच्यामुळे काही जमलंच नाही मसाला वगैरे करायचं. पण आता ऊन पडलंय तर मम्मी म्हणली चला आता मसाला करून घेते. तर दादा म्हणले तुला पण घेऊन जा मसाला जाताना. तर म्हटलं ठीक आहे. तर दादांनी ना 3 किलो मिरच्या आणल्या होत्या आणि दुसरं पण होत्या अर्धा किलो त्या बेडगी मिरची होती. मग त्या सगळ्या निसायला लागलेली आहे मी.
मिरच्या नसते मसाला बनवायचा लावलं तर दादांनी येताना इथं फिश घेऊन आले होते, तर ते मम्मी धुवायचं चाललंय दुपारचं. आणि भैयाला कामाला जावं लागतं लवकर, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाकाला सुरुवात करतात. आता वाजलेले 5, तर आता मच्छी वगैरे करायचं म्हटलं तर मग टाईम लागतो आणि चुलीवरती स्वयंपाक करणार आहे, त्याच्यामुळे अजूनच हे. तर आता मच्छी मम्मी म्हटली होती मी चुलीवर करत भाकरी वगैरे, तर म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत माझ्या मिरच्या निसायच्या चालू आहेत, आता सुरुवात केली मिरच्या वगैरे निसायच्या. तर आता चल पटपट मिरच्या निसते, तोपर्यंत मम्मी माझी मच्छी वगैरे साफ करते. तर रोहिणी तर ब्लाऊज शिवते, साड्या नवीन असो किंवा काही असल्या ना तर साड्यांचे ब्लाऊज जर शिवायचे असतील तर तिच्याकडे शिवायचे. माझे, ताईचे, मम्मीचे, स्नेहाचे, म्हणजे सगळ्यांचे, तिचे स्वतःचे ज्याचे साड्या वगैरे नवीन असतील, किंवा मग आम्ही कधी कधी तिकडे मुंबईवरून मी घेऊन जाते साडी तिच्याकडे शिवायला. कधी कधी दादांनी घेतलेल्या साड्या ज्या असतात ते इथंच आम्ही शिवून त्याचे ब्लाऊज वगैरे घेऊन मग जातो. तर तिचं ते काम असतं की ती ब्लाऊज वगैरे आम्हाला शिवून देते. तर आता तेच काम चालू आहे तिचं. तर आता चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.